मॅचला सुरुवात होते. टॉस जिंकल्यानंतर नव महाराष्ट्र या टीमने फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला आणि बॅटिंगसाठी काली माता या टीमला आमंत्रित केलं. गोलंदाजी मार्कवरती पहिलं षटक घेऊन गोलंदाज जो आपल्याला पाहायला मिळतोय प्रतीक. बॅटिंगसाठी स्ट्राईक एंडवरती हेमंत आणि त्याच्या जोडीला विनोद. हेमंत आणि विनोद ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली. काली माता या टीमच्या माध्यमातून सलामीसाठी. तर पाहूया 6 ओव्हरमध्ये 6 षटकामध्ये किती धावा उभ्या केल्या जात आहेत, किती धावांचं टार्गेट दिलं जात आहे. या स्पर्धेला प्रारंभ होतोय आजच्या दिवसाला आणि ऐतिहासिक असणारी स्पर्धा पिंपळेश्वर मित्रमंडळ यांच्या माध्यमातून असणारी ही स्पर्धा रुपेश दळवी यांच्या आठवणींना उजाळा देणारी ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. पहिला बॉल घेऊन गोलंदाज प्रतीक. पहिला बॉल अखूट टप्प्याचा बॉल होता, पॉइंटला ढकलून दिलाय, डिक्लर झोनमध्ये पाठवला गेलाय. तिकडे धाव मिळेल केवळ आपण जर पाहिलं तर अंपायर्स 2 धावा. डिक्लर झोनमध्ये बॉलला पाठवलं. हा ट्रॅकर होता, दिशा दिली आणि बॅकफुटला जाऊन पॉईंटमध्ये ढकलून दिलं. तिकडे 2 धावा मिळाल्या. 2 धावांनी श्री गणेश झालाय. धावसंख्या जर पाहिली तर 2 धावा धावफलकावरती. फुलटॉस बॉल, त्याला मात्र पुन्हा एकदा दिशा दिली आहे. तिकडे बॉल अडला गेलाय, बॉल पकडलाय, फेकणार तद्वर 1 सिंगल अर्जित केली आहे. एकेरीच्या मदतीने आता धावफलक पुढे जाईल 3 या आकड्यावरती. 3 धावा स्कोर कार्डवरती. चांगली सुरुवात पाहायला मिळते कालीमाता या टीमच्या माध्यमातून. हेमंत आणि विनोद ही जोडी मैदानाच्या आतमध्ये 6 षटकांची मॅच आहे. जास्तीच्या धावा गोळा करण्याचा मानस प्रयत्न दोन्ही फलंदाजांचा जरूर असेल आणि पहिल्या 2 बॉलवरती 3 धावा जमा केल्यात. पुढचा बॉल हा आतमध्ये आणणारा बॉल होता. टप्पा पडल्यानंतर पहा वळण घेतलं आणि यष्टीरक्षकाचा वेध घेतला. डॉट बॉल आलाय. चांगली गोलंदाजी, कमबॅक करतोय आता गोलंदाज प्रतीक. पहिल्या 2 बॉलवरती धावा आल्या परंतु त्याच्यानंतर कमबॅक केल्या प्रतीकने देखील. गुडले स्पॉटवरतून चेंडू आतमध्ये आणला, यष्टीरक्षकाचा वेध घेतला. फलंदाज मात्र पाहत राहिला विनोद आणि त्याला हा डॉट बॉल टाकला गेलाय. पुढचा बॉल, हा बॉल देखील आतमध्ये आणणारा पहा, गती कमी केली आणि पुन्हा एकदा डॉट बॉल. कमबॅक करणारी गोलंदाजी. 2 चेंडू निर्धाव स्वरूपाचे टाकले. 2 चेंडूवरती 3 धावा आल्या परंतु त्याच्यानंतरचे 2 बॉल तर पाहिले तर कमबॅक करणारे होते. धाव मिळाली नाहीये. विनोद मात्र थोडासा चाचपडत खेळताना पाहायला मिळतोय. दोन्ही बॉल जर पाहिले तर ते आतमध्ये आणणारे होते आणि कमी गतीने टाकले होते. हे मात्र पाहत राहिला विनोद. पुढचा बॉल, ह्या बॉलवरती पुन्हा एकदा धाव मिळणार नाहीये. तिसरा लगातारचा डॉट बॉल आलाय. डॉट बॉलची संख्या मात्र जास्ती पाहायला मिळते. पहिले 2 बॉल मात्र जर पाहिले तर हेमंतने 3 धावा बनवल्या परंतु विनोद स्ट्राईक एंडवरती आले आणि 3ही बॉल लगातारचे डॉट टाकले गेलेत. पुढचा बॉल, हा बॉल देखील कमी गतीने आउटसाइड एज. तिकडे मात्र क्षेत्ररक्षक पोहोचलाय. धाव मिळते का नाही, हो तू मै करत धाव मिळणार नाहीये. आणखीन एक डॉट बॉल आलाय. चांगली गोलंदाजी या ठिकाणी प्रतीकची पाहायला मिळाली आहे. केवळ 3 धावांचं षटक. पहिल्या 2 बॉलवरती 3 धावा परंतु लगातारचे 4ही बॉल डॉट बॉल टाकले आणि प्रतीकचं हे षटक जर पाहिलं तर नव महाराष्ट्र या टीमच्या बाजूने टॉस जिंकल्यानंतर फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला आणि पहिल्या षटकामध्ये केवळ 3 धावा खर्च केल्या प्रतीकने. चांगली गोलंदाजी, चांगल्या गोलंदाजीचा प्रात्यक्षिक पाहायला मिळालं. इम्प्रेसिव्ह गोलंदाजी प्रतीकची पाहायला मिळाली आहे पहिल्या षटकामध्ये. कमी गतीने टाकणारे बॉल आतमध्ये आणणारे तसेच गुडलेन स्पॉटवरतून चेंडू यष्टीरक्षकाच्या दिशेने जाताना पाहायला मिळाले. विनोदला मात्र जखडून ठेवण्याचं काम सातत्याने केलं गेलं आणि 4ही बॉल जर पाहिले तर डॉट टाकले गेले. अजूनही धाव विनोदच्या खात्यात नाहीये. 4 त्याने बॉल फेस केले. 0 धावसंख्येवरती तो पाहायला मिळतोय. तर त्याच्या जोडीला हेमंत आलेला 2 बॉलवरती 3 धावा त्याने पटकावल्या होत्या. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 3 धावा. दुसरं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवरती मोहित आलाय. कशा पद्धतीने गोलंदाजी करणार मोहित, लक्ष असेल मोहितकडे देखील या स्पर्धेच्या माध्यमातून. हेमंत स्ट्राईक एंडवरती 3 धावांवरती तो नाबाद खेळी करतोय आपल्या संघासाठी, कालीमाता या टीमसाठी आणि 3 धावा स्कोर कार्डवरती त्याच्या देखील आणि संघाच्या देखील. हा बॉल चांगला आहे. फास्टर वन, फास्ट अँड फ्युरियस. पहा चांगला गोलंदाजी, चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी करता येते नव महाराष्ट्र टीमचे खेळाडू. 2ही गोलंदाजांनी चांगली गोलंदाजी अद्याप तरी केली आहे. हा बॉल पहिलाच बॉल इम्प्रेसिव्ह करणारा डॉट बॉल आलाय. हा बॉल बॅटच्या आउटसाइड एज मागे चुकी झाली आहे. धाव मात्र काहीशी मिळणार नाहीये. बंद ग्राउंडचं मैदान आणि तिकडे तुम्हाला एक धाव महत्वाची आहे आणि धावा तुम्हाला जमा कराव्या लागतील, प्रयत्न करावे लागतील, प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल. 3 धावा धाव फलकावरती आहेत. 2 चेंडू टाकलेत. 6 चेंडू आतापर्यंत डॉट आलेत. ह्या बॉलवरती मात्र बॅकफुटला जागा बनवली आणि बॉलला पाठवलं पॉईंटच्या दिशेने. धावा मिळाल्या या बॉलवरती 2 धावा
5 धावांवरती जाऊन पोहोचला वैयक्तिक हेमंत देखील आणि संघाची धावसंख्या देखील 5 वरती जाऊन पोहोचली आहे. दुसऱ्या षटकाचा खेळ अद्यापही मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. पुढचा बॉल, हा बॉल पुन्हा एकदा हवेत उडवला गेलाय. क्षेत्ररक्षक बॉल खाली आहे, झेल होणार का पाहावं लागेल, परंतु नैसर्गिक अडथळा. एक धाव तर घेतली, दुसरीचा प्रयत्न आणि दुसरी धाव देखील अतिशय वेगाने. चांगलं कॉलिंग, चांगलं ताळमेळ दोन्ही खेळाडूंच्या माध्यमातून पाहायला मिळाला आणि त्याच्या जोरावरती या 2 धावा आल्या जरूर. 2 धावांनी धावफलक आता पुढे गेला. 7 या आकड्यावरती, 7 धावा धावफलकावरती. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज मोहित, हा देखील जर पाहिलं तर फास्टर उडवता, परंतु त्याच्यावरती प्रहार केला गेलाय. धावा या बॉलवरती मिळतील 2. चांगली बॅटिंग करतोय विनोद. एक धाव महत्वाची, त्याला माहिती आहे बंद ग्राउंड आहे आणि त्याच्यावरती 2-2 धावा जरी आल्या एक सन्मानपूर्वक धावसंख्येकडे वाटचाल करावी लागेल. हे मात्र हेमंत मैदानाच्या आतमध्ये करतोय. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज मोहित, हा आता कमी गतीने टाकलेला पॉइंटला कट केलाय. क्षेत्ररक्षक आहे, परंतु धाव मिळेल ती केवळ 1. चांगली बॅटिंग आणि या धावा जर पाहिल्या तर हेमंतच्या खात्यामध्ये संपूर्ण धावा आहेत आणि संघाची धावसंख्या जर पाहिली तर आतापर्यंत जाऊन पोहोचली ती 10 धावांवरती. 10 धावा स्कोर कार्डवरती पाहायला मिळत आहेत. 2 षटकांचा खेळ संपलाय. पहिले 2 बॉल डॉट टाकले मोहितने, परंतु नंतरच्या 4 बॉलवरती 7 धावा खर्च केल्या. धावसंख्या जर पाहिली तर 2 षटकं संपलेत, 10 धावा धावफलकावरती आहेत. पहिल्या षटकामध्ये 3 धावा खर्च केल्या आणि या षटकामध्ये जर पाहिलं तर 7 धावांचं षटक मोहितचं पाहायला मिळालं. फोर्स 1 लाईव्हवरती तुम्ही ही स्पर्धा पाहू शकता आणि जे प्रेक्षक फोर्स 1 लाईव्हवरती जुळले त्या सर्वांचं हार्दिक असं स्वागत असेल या स्पर्धेच्या माध्यमातून. आणि मैदानामध्ये जे प्रेक्षक क्रिकेटचे चाहते जे मात्र मैदानाकडे वळत आहेत त्या सर्वांचं हार्दिक असं स्वागत. कारण क्रिकेट हा खेळ असा आहे की जो आम्हा सर्वांना वेड लावणारा खेळ, तहानभूक विसरायला लावणारा खेळ म्हणजे क्रिकेट. क्रिकेटसाठी सर्व काही आपण करू शकतो. तहानभूक विसरतो, पाऊस किती असू दे तरी आम्ही क्रिकेट खेळतो, ऊन किती असू दे तरी आपण पाहत नाही. आणि अशा परिस्थितीमध्ये देखील आपण क्रिकेट एकमेव खेळ आहे जो घरच्यांचा मार खाऊन देखील मैदानामध्ये दाखल होतो, हा क्रिकेटचा खेळ खेळण्यासाठी. तिसरा गोलंदाज बॅटची आउटसाइड एज, क्षेत्ररक्षक बॉल खाली टिपलाय, झेल संपलाय. आता हेमंतचा खेळ, खेळाडू क्रमांक पहिला बाद. पहिला खेळाडू बाद, जिथं मात्र धावसंख्या बनवत होता हेमंत, परंतु त्याला माघारी परतव गेले पहिल्याच बॉलवरती कौशिकने. कौशिकला यश मिळालंय आणि पहिल्याच बॉलवरती विकेट प्राप्त झाली आहे. गणेश मैदानाच्या आतमध्ये तिसऱ्या क्रमांकावरती गणेश याला आमंत्रित केले गेले. पाहूया त्याला संधी मिळाली, या संधीचं सोनं तो कशा प्रकारे करतोय, कशा धावा उभा करतोय पाहावं लागेल. कौशिकचा पुढचा बॉल, हा बॉल कमी गतीने टाकलेला, लोअर फुल टॉस, दिशा दिली आणि पाठवलं डिक्लर झोन मध्ये. धावा मिळाल्या या बॉलवरती 2. समोरच्या दिशेने जर पाहिलं तर षटकार चौकार तुम्हाला खेळता येईल, बाकी जर पाहिलं तर दुहेरी धावा एकेरी धावा असं डिक्लर झोनचं हे मैदान. आउटसाइड एज, चेंडू मात्र ऑन साइडला, तिकडे मात्र डिक्लर झोन मध्ये पुन्हा एकदा पाठवला गेलाय. धाव मिळेल ती केवळ 1. एकेरीच्या मदतीने आता स्कोर कार्ड पुढे जाईल, जाऊन पोहोचेल तो 13 या आकड्यावरती. 13 धावा धाव फलकावरती. तिसऱ्या षटकाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये चालू आहे आणि या 13 धावा धाव फलकावरती 1 गडी बाद 13 धावा ज्या पाहायला मिळत आहेत. मैदानाच्या आतमध्ये गणेश आलाय, गणेशच्या बॅटमधून देखील धावा येत आहेत. हेमंतने चांगली धावसंख्या उभी केली आणि तो मात्र बाद झाला. विनोदने अजूनही खातं उघडलेलं नाही, तो नॉन स्ट्रायकिंगवरती पाहायला मिळतोय. हा बॉलवरती फटका आलाय कार्पेटच्या साईने ऑन साईडला, तिकडे स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय. फेकी केली तद्वर 1 सिंगल मिळाली आहे. एकेरीच्या मदतीने स्कोर कार्ड आता पुढे जाईल. 14 या आकड्यावरती 14 धावा धाव फलकावरती आहेत. 1 बाद 14 अशी परिस्थिती पाहायला मिळते काली माता या टीमची. हा कमी गतीने आतमध्ये आणणारा बॉल, आउटसाइड एज आणि शॉर्ट थर्डमॅनला झेल टिपलाय. आणखीन 1 विकेट मिळते या षटकामध्ये. खेळाडू क्रमांक दुसरा बाद होईल. गणेश मात्र आला आणि त्याने 2-3 धावा बनवल्या आणि माघारी परतला गेला. चांगली गोलंदाजी, इम्प्रेसिव्ह कामगिरी मैदानाच्या आतमध्ये कौशिक देखील करतोय. कौशिकच्या जोडीला जर पाहिलं तर मोहितने चांगली गोलंदाजी केली, प्रतीकने चांगली पहिलं षटक हाताळलं. तीनही गोलंदाजीने लाजवाब गोलंदाजीचं प्रात्यक्षिक केलंय. अचूक टप्प्यावरती गोलंदाजी आतापर्यंत केली आहे. कौशिकला 2 विकेट मिळाले त्या षटकामध्ये. त्यांनी कोंडी फोडली, जी मात्र भागीदारी हेमंतची पाहायला मिळाली होती. हेमंतने धावा बनवत होता, त्याला बाद केला आणि गणेशला देखील बाद केले. ऑफ ब्रेक, गोल्डन स्पॉट वरतून चेंडू बाहेर निघाला आणि यष्टी रक्षकाचा वेध घेतला. शेवटचा चेंडू डॉट आलाय आणि या 3 षटकांच्या समाप्तीनंतर 2 बाद
धावसंख्या पाहायला मिळते ती 14. 2 बाद 14 धावा 3 षटकांच्या समाप्तीनंतर. 6 षटकांची मॅच आहे. टॉस जिंकल्यानंतर प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय नव महाराष्ट्र या टीमने घेतला आणि आतापर्यंत जर पाहिलं तर सरसी त्या टीमची पाहायला मिळाली आहे, कारण टॉस जिंकल्यानंतर फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला. समोरील संघावरती दबाव आणण्याचा प्रयत्न जो मात्र राहिला आहे, परंतु या मैदानामध्ये धावा या पुरेशा देखील आपण म्हणू शकतो. जास्तीत जास्त धावा बनवण्याचा प्रयत्न जरूर असेल पुढील 3 षटकामध्ये. अजूनही 3 षटकांचा खेळ बाकी आहे. 3 षटकामध्ये कमबॅक करू शकतो कालीमाता हा संघ, कारण त्यांच्याकडे धमक आहे. प्रयत्न ते जरूर करतील. बॅटिंगसाठी जर पाहिलं तर गणेश आणि जय ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. विनोदने मात्र शून्यावरती तो बाद झाला. हेमंतने धावा बनवल्या, त्याच्यानंतर गणेश देखील बाद झाला आणि पुन्हा एकदा बॅटची लिडिंग एज घेतली. चेंडू मागे निघून जातोय डिक्लेअर झोनमध्ये. केवळ धाव मिळेल ती एकेरीच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाईल. 15 या आकड्यावरती 15 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. पिंपळेश्वर मित्रमंडळ आयोजित असणारी ही स्पर्धा कैलासवासी रुपेश दळवी यांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी ही स्पर्धा आयोजित केली आहे. या स्पर्धेमध्ये अनेक खेळाडू सहभाग झाले. सर्वांनी या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला आणि आज अंतिम दिवसामध्ये ही स्पर्धा पाहायला मिळते. ब्लॉक होल चेंडू होता, इथं मात्र उत्तर नव्हतं. धाव मिळाली नाहीये. डॉट बॉल आलाय. एक डॉट महत्वाचा, एक धाव महत्वाची आहे, कारण डिक्लेअर झोनचं मैदान आणि तिकडे तुम्हाला एक धावा बनवाव्या लागतात. तितके डॉट बॉल देखील तितकेसे महत्वाचे असतात. आणि तेच मैदानाच्या आतमध्ये मोहित जो मात्र वैयक्तिक दुसरं संघाचं 4थं षटक टाकतोय. मोठा फटका, मोठा प्रहार केलाय, परंतु बॉल जर पाहिलं तर डिक्लेअर झोनमध्ये जाईल. 2 धावा मिळतील. दुहेरीच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाईल. 17 या आकड्यावरती 17 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. 4थं षटक प्रगतीपथावरती. मोहितचं हे दुसरं षटक, त्याने मात्र मोहितने दुसऱ्या षटकासाठी आला होता. 7 धावा खर्च केल्या, परंतु आता 4थं षटक हाताळतोय. 3 चेंडू टाकलेत आणि 3 धावा खर्च केल्यात. हा चेंडू इथं मात्र फास्ट रन होता. इथं मात्र ऑफ लेग स्टिकच्या बाहेर चेंडू पिचिंग केलाय. व्हाईट बॉल, अवांतर स्वरूपाची धाव पाहायला मिळते. आणि या इनिंग मधला जर पाहिलं तर पहिला व्हाईट बॉल टाकला या 4थ्या षटकामध्ये मोहितने. चांगली गोलंदाजी करतोय मोहित, परंतु आता थोडासा कमबॅक करण्याचा प्रयत्न आणि इथं मात्र फलंदाज. वा, ज्येष्ठांच्या मागे चांगली कामगिरी पाहायला मिळाली आहे. लगेचच पंचांनी पाहिलं, पंच कल्याणी घोरपडे सर, आणि त्यांनी सांगितलं हो खेळाडू बाद आहे. 18 धावा धावफलकावरती आहेत. तीन खेळाडू बाद झाले. 18 धावा धावफलकावरती आहेत. 4थं षटक आपण पाहतोय मोहितचं, त्याला आता विकेट मिळाली आहे. आणि यशच्या मागे जर पाहिलं तर सचिनची चांगली कामगिरी पाहायला मिळाली. मालोजी मैदानाच्या आतमध्ये 5व्या क्रमांकावरती मालोजी यांना आमंत्रित केले. कशा पद्धतीने बॅटिंग करतायत पाहावं लागेल. लक्ष असेल त्यांच्याकडे देखील, कारण शेवटची काही षटकं बाकी आहे. ड्राईव्ह केलाय तिकडे, शॉट कव्हरला क्षेत्ररक्षक पाहायला मिळेल. धाव मात्र मिळणार नाहीये. डॉट बॉल, जास्तीचे डॉट बॉल आपण या इनिंगमध्ये पहिल्या डावामध्ये पाहिलेत. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज मोहित. या बॉलवरती फटका आलाय, कव्हरच्या दिशेने फटका, परंतु डिक्लेअर झोनमध्ये बॉल जाईल. धावा मिळतील त्या 2. दुहेरीच्या मदतीने स्कोर कार्ड आता पुढे जाईल. 4 षटकांच्या समाप्ती अखेरीस 3 बाद 20 धावा धावफलकावरती आहेत. म्हणजे 12 चेंडूंचा खेळ अद्यापही बाकी आहे. 4 षटकं संपली आहेत, 20 धावा बनवल्यात. एक 30-35 धावा देखील या मैदानामध्ये पुरेशा मांडल्या जाऊ शकतात, कारण एक डिक्लेअर झोनचं मैदान आहे. तुमच्याकडे त्या पद्धतीचे गोलंदाज पाहिजेत. डॉट बॉल आणि विकेट टेकर गोलंदाज तुम्हाला पाहिजेत, कारण हे मैदान जर पाहिलं तर त्या पद्धतीचं मैदान आहे. आणि त्या मैदानामध्ये तुम्हाला अचूक टप्प्यावरती नियंत्रित गोलंदाजी करणारे गोलंदाज तुमच्या संघामध्ये पाहिजेत. ते मात्र आपण पाहिले नव महाराष्ट्र या टीममध्ये 3ही गोलंदाजांनी चांगली गोलंदाजी केली. प्रत्येकचं चांगलं षटक, पहिलं षटक हाताळलं. मोहितने देखील चांगली गोलंदाजी, 2 षटकं त्याने हाताळली. परंतु कौशिकने देखील चांगली गोलंदाजी केली. 2 विकेट त्याने मिळवून दिल्या आपल्या टीमला. 5व्या षटकासाठी त्याला आमंत्रित केले. पुन्हा एकदा तो गोलंदाजीसाठी दाखल झाला. वैयक्तिक दुसऱ्या संघाचं 5वं षटक घेऊन कौशिकला आमंत्रित केले. परंतु मैदानाच्या आतमध्ये डावखुऱ्या त्याचा फलंदाज जय
स्ट्राईक एंडवरती पाहायला मिळतोय. ऑफ ब्रेक पद्धतीचा चेंडू होता, चेंडू हवेत आहे परंतु पाहूया धाव मिळेल ती केवळ एकच धाव मिळेल. एकेरीच्या मदतीने स्कोर कार्ड 21 या आकड्यावरती जाऊन पोहोचेल. 21 21 धावा धाव फलकावरती. कौशिक आलाय पुन्हा एकदा. पहिल्याच बॉलवरती एक सिंगल. पुढचा बॉल घेऊन पुन्हा एकदा सज्ज होईल. हा देखील कमी गतीने टाकलाय. पुन्हा एकदा दिशा दिली आणि पुन्हा बॉलला पाठवलं. आता 2 धावांसाठी अशा पद्धतीची बॅटिंग करावी लागेल. 1-1 2-2 धावा तुम्हाला जमा कराव्या लागतील. 1:35च्या पुढे जर धावसंख्या गेली तर सन्मानपूर्वक धावसंख्या नक्कीच म्हणावी लागेल आणि ते प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये चालू आहेत जयचे. फुलटॉस बॉल पुन्हा एकदा 2 धावांसाठी बॉलला पाठवलं डिक्लेअर झोनमध्ये. पण थोडेसे मागणे ठरत आहेत कौशिक, कारण 5 धावा 3 चेंडूमध्ये खर्च केल्यात. पहिलं षटक त्यांनी हाताळलं, केवळ 4 धावा खर्च केल्या होत्या आणि 2 विकेट मिळवल्या होत्या. अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करावी लागेल. धावसंख्या मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल नक्कीच म्हणावी लागेल. आतापर्यंत धावसंख्या झाली ती 25. पुन्हा एकदा कमी गतीने टाकलेला बॉल, त्यावरती प्रहार. या धावा महत्वाच्या आहेत आणि त्या धावा मात्र जयच्या बॅटमधून येत आहेत. संघ थोडासा अडचणीत बॅकफुटवरती होता, तिथून सावरण्याचा प्रयत्न जयच्या माध्यमातून केला जातोय. धावा येत नव्हत्या 4 षटकामध्ये, परंतु या षटकात आता धावा आल्यात. आतापर्यंत धावा खर्च केल्यात त्या 7. 4 बॉलवरती 7 धावा खर्च केल्यात कौशिकने. पुढचा बॉल फुलटॉस. धावा मिळतील पुन्हा एकच. आता 1 धाव मिळेल. एकेरीच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जातोय. 28 या आकड्यावरती. 28 धावा धाव फलकावरती आहेत. 28 वरती संघ जाऊन पोहोचलाय. कालीमाता हा संघ. अजूनही जर पाहिलं तर काही चेंडूंचा खेळ शिल्लक बाकी आहे. 1 ओव्हर बाकी आहे. याच्यानंतर 6 षटकांची मॅच आणि या 6 षटकांच्या मॅचमध्ये 35-40 धावा देखील पुरेशा मांडल्या जाऊ शकतात या मैदानामध्ये. आता मात्र टॉप एज. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक बॉल खाली आणि आता परतावं लागेल. तिसरं यश मिळाले कौशिकला या षटकामध्ये पहिलं. आणि जय मात्र चांगले बॅटिंग करत होते. या षटकामध्ये धावा गोळा करण्याचा प्रयत्न त्यांचा होता, परंतु कमी गतीने टाकलेला बॉल आणि त्याच्यावरती फटका खेळायचा प्रयत्न जरूर झाला. फटका फसला आणि तिकडे झेल देऊन मात्र जय माघारी परतले गेलेत. 28 वरती 4 खेळाडू बाद झालेत. कौशिकचं हे षटक देखील जर पाहिलं तर त्याने संपवलं गेलं आणि 8 धावा खर्च करत 1 विकेट देखील घेतली आहे. म्हणजे त्याने 2 षटकं त्याने टाकलीत आणि धावा खर्च केल्या. 3 विकेट मिळवल्या. चांगली गोलंदाजी कौशिकची पाहायला मिळाली. शेवटचं आणि अंतिम षटकासाठी जर पाहिलं तर गोलंदाज आपल्या गोलंदाजी मार्कवरती दाखल होतोय. अंकित दाखल झालाय शेवटचे 6 बॉल घेऊन. या 6 बॉलवरती किती धावा जमा करणार बॅटिंगसाठी जर पाहिलं तर मालोजी आणि त्याच्या जोडीला आता मैदानाच्या आतमध्ये पप्पू हे 2 बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. ह्या बॉलवरती समोरच्या दिशेने फटका आलाय, परंतु झाडाला बॉल लागून पुन्हा एकदा गोलंदाजाच्या हातामध्ये. 1 धाव घेतली. दुसरीचा प्रयत्न केला आणि दुसरी धाव देखील. वा, चांगलं रनिंग बिटवीन द विकेट, चांगला तालमेळ, चांगलं कॉलिंग पाहायला मिळालं आणि त्याच्या जोरावरती ह्या 2 धावा आल्या गेल्या. 2 धावांनी धावफलक पुढे गेला. जास्तीच्या धावा या षटकामध्ये गोळा करण्याचा प्रयत्न या दोन्ही बॅटरचा असेल, दोन्ही फलंदाजाचा असेल. पप्पू आणि त्याच्या जोडीला मालोजीच्या बॅटमधून या 2 धावा आल्यात आणि महत्त्वपूर्ण या धावा आहेत. आता मात्र झेलबादची संधी आणि तिकडे झेल पकडला गेलाय. मालोजीला परतावं लागेल. आणखीन 1 विकेट या षटकामध्ये मिळते. पहिल्या बॉलवरती 2 धावा आल्या आणि आता विकेट मात्र मिळवून देतोय अंकित. 5 खेळाडू बाद झालेत. 5 निम्मा संघ अर्धा संघ डगआउटमध्ये पाहायला मिळतोय. 30 या आकड्यावरती. 30 वरती 5 अशी परिस्थिती पाहायला मिळते या कालीमाता या टीमची. प्रकाश मैदानाच्या आतमध्ये. 4 चेंडूंचा खेळ बाकी. या 4 बॉलवरती किती धावा बनवल्या, कितपत धावसंख्येपर्यंत मजल मारतोय कालीमाता संघ पाहावा लागेल. हा कमी गतीने टाकलेला बॉल तिकडे मात्र यष्टीरक्षकाला देखील बीट केलं, परंतु शॉट थर्डमॅनला क्षेत्ररक्षक गलीमध्ये बॉल अडवला गेला. डॉट बॉल. 3 बॉलचा खेळ बाकी आहे. 6 षटकांच्या मॅचेस आहेत. पहिली मॅच आजच्या दिवसातील रंगतीये.
पिंपळेश्वर मित्रमंडळ आयोजित असणारी स्पर्धा, रुपेश दळवी यांच्या स्मरणार्थ असणारी ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. पुढचा बॉल कमी गतीनं पुन्हा एकदा पहा चांगली गोलंदाजी करतायत. गुडलाईन स्पॉटवरतून चेंडू राईज झाला, यष्टीरक्षकाचा वेध घेतला, डॉट बॉल. यष्टींच्या मागे देखील सचिनचं चांगलं कामकाज पाहायला मिळालंय. चांगले बॉल अडवले गेलेत, एक एसटीची देखील केल्या गेला. 2 बॉलचा खेळ अद्यापही बाकी आहे. धावसंख्या स्थिरावलेली पाहायला मिळते 30 या आकड्यावरती. आता मात्र दिशा भरकटली आहे. लेग स्टिकच्या बाहेर चेंडू पिचिंग केलाय, धाव घेण्याचा प्रयत्न आणि आता व्हाईट बॉल, त्यावरती ही 22ची 1 धाव, अशा 2 धावा धाव फलकावरती ऍड केल्या जातील. 32 वरती धावसंख्या धावून पोहोचली या 2च्या मदतीने आणि 2 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे. 2 बॉल बाकी आहेत. 32 धावा धाव फलकावरती, 32 ऑन दी स्कोर कार्ड. 32 धावांवरती धाव फलक पाहायला मिळतोय. SM जोशी क्रीडांगणावरती रंगणारी ही स्पर्धा आपल्याला आजच्या दिवसात पाहायला मिळते. पहिला सामना रंगतोय. हा कमी गतीने पुन्हा एकदा टाकलाय. कुठल्याही स्पॉटवरती वारंवार गोलंदाजी केली जाते. या बॉलवरती देखील थांबवलं गेलं बॅटर्सला, प्रकाशला, पप्पूला. आणि आता शेवटचा बॉल, या पहिल्या डावातील पहिल्या इनिंग मधील हा शेवटचा बॉल, धाव फलक 32 वरती थांबलाय. कालीमाता या टीमचा शेवटच्या बॉलवरती धावा पाव्या कितपत येत आहेत. या बॉलवरती हलक्या हाताने ढकललं गेलं ऑन साईडला. तिकडे लॉंगॉन मध्ये क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय, परंतु बॉल डिक्लेअर झोनमध्ये 2 धावा मिळतील. या दुहेरीच्या मदतीने स्कोर कार्ड जर पाहिला तर जाऊन पोहोचलाय 34 या आकड्यावरती. 6 षटकांचा खेळ संपला. 34 धावा धाव फलकावरती बनवायच्या त्या 35 धावा. 36 बॉल आणि 35ची आवश्यकता. खेळाडू बाद झाले ते 5. पहिलं षटक आपण प्रतीकचं पाहिलं, 3 धावा त्याने खर्च केला. मोहितने धावा खर्च केल्या 7 आणि कौशिकाला त्याने 4 धावा खर्च केले. 2 विकेट त्याने मिळवल्या गेल्या. पुन्हा मोहित आले आणि मोहितने त्या षटकामध्ये जर पाहिलं तर 6 धावा खर्च केल्या, 1 विकेट मिळवली. कौशिक पुन्हा आले, 8 धावा खर्च केल्या, 1 विकेट मिळवली. आणि शेवटचं षटक अंकितचं जे मात्र पाहायला मिळालं त्या 6 धावा आल्या. अशा पद्धतीने 6 षटकांचा खेळ संपला. धावा बनवल्या कालीमाता या टीमने 34. विजयासाठी बनवायचे त्या आता 9 महाराष्ट्र या टीमला 35 धावा. चला पुढच्या मॅचसाठी मी विनंती करेल, टॉससाठी आपण यायचे प्रशांत 11 विरुद्ध पिंपळेश्वर. पहिला डाव संपलाय. दुसऱ्या डावाला जशी सुरुवात होईल त्याच्या अगोदर आपण टॉस करतोय. मी विनंती करेल प्रशांत 11 विरुद्ध पिंपळेश्वर, आपण टॉस बॉक्समध्ये जॉईंट व्हा. फोर्स वन लाईव्ह वरती ही स्पर्धा आपण पाहताय. फोर्स वन लाईव्ह मागील वर्षी ही संकल्पना आपण पाहिली आणि जर पाहिलं तर अनेक स्पर्धा फोर्स वन लाईव्हच्या माध्यमातून आपण पाहिल्या. आणि दिग्गज खेळाडूंचे क्रिकेटरचे माजी क्रिकेटर असतील, तसेच जर पाहिलं तर प्रोफेशनल क्रिकेटर, त्यांचे इंटरव्ह्यू देखील आता सध्या चालू आहेत. फोर्स वन स्पोर्ट्स देखील आहे आणि आकर्षक टी शर्ट देखील असतात त्यामध्ये. आपण जर पाहिलं तर आता जर पाहिलं तर लाईव्हचं कव्हरेज देखील चांगल्या पद्धतीने फोर्स वनच्या माध्यमातून केलं जातं आणि ही स्पर्धा देखील ते कव्हर करतायत. पिंपळेश्वर मित्रमंडळ आयोजित असणारी स्पर्धा 5 मेला या स्पर्धेला सुरुवात झाली. 5 मे एक दिवस होता आणि आता 12 मे हा दुसरा दिवस, म्हणजे 2 रविवारी ही स्पर्धा पार पडली गेली आहे. आजचा शेवटचा दिवस आणि या शेवटच्या दिवसामध्ये पहिली मॅच आपण पाहिली. पहिली मॅच आपण पाहतोय. पहिला डाव संपलाय. 35 धावांचं लक्ष मात्र उभं केलंय 9 महाराष्ट्र टीम समोर 36 बॉलमध्ये. सलामीची जोडी दाखल झाली आहे. कौशिक आणि त्याच्या जोडीला सचिन. अष्टपैलू असणारा खेळाडू, ऑलराऊंडर असणारा खेळाडू कौशिक मैदानाच्या आतमध्ये. ज्या वेळेला आम्ही मैदानात दाखल झालो त्यावेळेला कौशिक सराव करत होते आणि कल्याणी घोरपडे सरांनी सांगितलं की आजच्या दिवसामध्ये त्याचं शतक देखील पाहायला मिळेल का, परंतु तो बॅटिंगसाठी दाखल झालाय. 35 धावा बनवायच्या टीमला, संघासाठी तो नेहमीच तारणहार ठरलाय. कौशिक अष्टपैलू असणारा खेळाडू. पहिलं षटक घेऊन गणेश गोलंदाजी मार्कवरती. जय गोलंदाजी मार्कवरती आहेत. डावखुरी हाताचे गोलंदाज, त्यांच्या बॅटमधून
कैश धावा त्यांनी बनवल्या आपल्या टीमसाठी आणि आता गोलंदाजीची धुरा त्यांच्या खांद्यावरती सोपवली आहे. पहिलं षटक घेऊन ते गोलंदाजी मार्कवरती दाखल झालेत. या धावांचा पाठलाग केला जातो का रोखलं जातं पाहूया. पहिला बॉल दुसऱ्या डावातील ब्लॉक होल चेंडू, पहिलाच बॉल डीप मिड विकेटला पाहायला मिळाला. तिकडे धाव मिळणार नाहीये. डॉट बॉल आला. पहिला चेंडू निर्धाव स्वरूपाचा आला. डॉट बॉलने सुरुवात दुसऱ्या डावाची झाली आहे. 35 धावांचा पाठलाग करायचा आहे. चुरशीची मॅच होईल यात मात्र तीळ मात्र शंका नाहीये. फुलटॉस बॉल समोरच्या दिशेने बॉलला पाठवलंय. कौशिकच्या बॅटमधून आलाय हा ब्रँडेड चौकार. पहिला आजच्या दिवसातील कौशिकचा ब्रँड आणि त्याच्या बॅटमधून हा चौकार. पहिला बॉल जयचा होता परंतु दुसऱ्या बॉलवरती समोरच्या दिशेने स्टेट डाऊन द ग्राउंड चौकार ठोकलाय. अशा पद्धतीचे कमी फटके चौकारासाठी 50 रुपये, षटकारासाठी 100 रुपये असं पारितोषिक देखील दिलं जाते आणि 50 रुपयाचा मानकरी ठरलाय कौशिक. हलक्या हातानं ऑन साईडला ढकलला गेला. तिकडे क्षेत्ररक्षक शॉट फाईन लेगला. एक धाव मिळेल. स्ट्राईक रोटेट केली आहे. चांगलं क्रिकेट कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट खेळतोय मैदानाच्या आतमध्ये कौशिक. पहिला बॉल डॉट टाकल्यानंतर त्याच्यानंतर समोरच्या दिशेने चौकार आला आणि आता एक सिंगल त्याने प्राप्त केली आहे. एकेरीच्या मदतीने धावसंख्या 5 वरती जाऊन पोहोचली. 3 बॉल 5 हे समीकरण पहिल्या षटकामध्ये पाहायला मिळते. पुढचा बॉल बॅकफुटला जाऊन कट केलाय. बॉल जर पाहिलं तर डिक्लेअर झोनमध्ये जाईल. एक धाव मिळेल. सचिनच्या बॅटमधून एक धाव. चांगली सुरुवात दोन्ही बॅटरच्या माध्यमातून पाहायला मिळाली आहे. 6 धावा धाव फलकावरती अद्याप पाहायला मिळत आहेत. पहिलं षटक आपण पाहिलं तर पहिल्या डावातील केवळ 3 धावा खर्च केल्या होत्या आणि आता या षटकामध्ये 6 धावा आतापर्यंत राहिल्यात. म्हणजे एक चौकार देखील आलाय. एवढ्या बॅटना ऑन साईडला फटका खेळलाय सचिनच्या बॅटमधून. धाव मिळेल ती एक. एकेरीच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जातोय. एकेरी दुहेरी धावांची सांगड मैदानाच्या आतमध्ये दोन्ही बॅटरच्या माध्यमातून चौकार आल्यानंतर कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट कॅल्क्युलेशन करणारं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये खेळलं जाते आणि ते तुम्हाला करावं लागतं. एक टार्गेट तुमच्या समोर डोळ्यासमोर असतं. 35 करायच्यात आणि त्या धावांचा पाठलाग अशा पद्धतीने करू शकता. वा अफलातून फटका खेळाय. 2 धावांसाठी बॉलला पाठवलं डिक्लेअर झोनमध्ये. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. धाव फलकावरती पहिल्या षटकामध्ये धावा बनवल्या त्या 9 धावा. एका चौकाराच्या मदतीने 9 धावा धाव फलकावरती. पहिला चेंडू डॉट आल्यानंतर नंतरच्या 5 बॉलवरती 9 धावा आल्या. पहिलं षटक संपलंय. 9 धावा. 35ची आवश्यकता होती. 9 बनवल्या गेल्यात. गणेश आलाय गोलंदाजी मार्कवरती. वैयक्तिक पहिलं संघाचं दुसरं षटक टाकण्यासाठी गणेश सामना करेल कौशिकच्या बॅटमधून एक चौकार आलाय. आजच्या दिवसातील पहिला चौकार कौशिकच्या नावावरती. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज. लोअर फुल टॉस होता. समोर रायू स्वतःच्या फॉलोथ्रोमध्ये अडवण्याचा प्रयत्न जरूर झाला. धाव मात्र मिळणार नाहीये. तुम्हाला मैदानाच्या बाहेरच बॉल मारावे लागतात कारण धावा डिक्लेअर झोनचं मैदान आहे. मैदानाच्या आतमध्ये मारला तर धाव मिळत नाही कदाचित. परंतु पहिल्या डावामध्ये 2 धावा देखील आपण पळून पूर्ण केलेल्या पाहिल्या आणि त्या तुम्हाला आता कराव्या लागतील. परंतु एक चांगल्या स्थितीमध्ये आपण पाहतोय नव महाराष्ट्र हा संघ. कारण 35 धावांचं लक्ष होतं. 9 धावा पहिल्या षटकात आल्या परंतु पहिला चेंडू जर पाहिला गणेशने डॉट टाकला गेलाय. अशा पद्धतीचे तुम्हाला गोलंदाजी करावी लागेल. डॉट बॉल जास्तीचे जास्त टाकावे लागतील. विकेट घ्याव्या लागतील तर तुम्ही कमबॅक करू शकता. तुम्हाला देखील प्रयत्न करावे लागतील. हा चेंडू जागा बनवून खेळलाय. ऑन साईडला क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतोय. धाव मिळेल ती केवळ 1. आता मात्र दुहेरी आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचेल. 10 या आकड्यावरती 10 धावा धावफलकावरती आहेत. अजूनही 25ची आवश्यकता इथून पुढं. 25 धावा अजूनही बनवायच्यात. हलक्या हाताने मात्र ढकललाय. झेल होऊ शकतो. प्रयत्न करावे लागतील आणि रिले स्वरूपाचा हा झेल मैदानाच्या आतमध्ये. 3 खेळाडू एकत्रित जमा झाले आणि रिले स्वरूपाचा हा झेल टिपला. पहिला धक्का बसला. सचिन माघारी परतला आणि पहिल्या विकेटचं पतन. खेळाडू बाद. पहिली विकेट माघारी परतले. खेळाडू बाद झाला सचिन. 35 धावांचं एक आव्हान होतं मैदानाच्या आतमध्ये पार करायचं होतं नव महाराष्ट्र या टीमला
आणि पहिल्या षटकामध्ये 9 धावा, एक खर्चिक गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये पाहायला मिळाली जयची, परंतु त्याच्यानंतर कमबॅक करताना पाहायला मिळतोय आता गणेश. कारण पहिल्या चेंडूवर डॉट आला, त्याच्यानंतर एक सिंगल आणि आता तिसऱ्या बॉलवरती त्याने विकेट मिळवली गेली आहे. बॅटिंगसाठी तिसऱ्या क्रमांकावरती बॅटर्स मयूर. मयूरकडून देखील अपेक्षा असतील खूप साऱ्या, कारण या स्पर्धेमध्ये आपल्याला बनून राहायचं असेल तर तुम्हाला धावा बनवाव्या लागतील. पहिली मॅच आपल्यासमोर रंगते. मयूर आणि त्याच्या जोडीला कौशिक. कौशिक चांगली बॅटिंग करतोय, चौकार त्याच्या बॅटमधून आलाय, संघाला सावरण्याची धमक आता मात्र मयूरकडे देखील असेल. इथून पुढे कशा पद्धतीचा खेळ रंगेल, कारण क्रिकेटचा हा खेळ आहे, कधी काही होईल कोणी सांगू शकत नाहीये. हा बाउन्स उसळी प्राप्त झाली आहे, अधिक बाउन्स पाहायला मिळाला. चांगली गोलंदाजी पहा, कमबॅक करणारी गोलंदाजी गणेशची नक्कीच म्हणावी लागेल. अशा प्रकारचे चेंडू हाताळावे लागतील. विकेट तर त्याने मिळवून दिली गणेशने, आणि आता इथून कमबॅक करणार का कालीमाता हा संघ पाहावा लागेल. 35 धावांचं आव्हान होतं, धावफलकावरती 10 धावा आहेत. चांगला फटका समोरच्या दिशेने, धावा मिळतील या बॉलवरती 2. आता मात्र फटका तर आलाय. या अगोदरचा चेंडू अधिक उसळी प्राप्त झाली होती, परंतु त्याच्यानंतर समोर ओव्हरपिच बॉल होता आणि तो समोर पाठवला. धावा मिळाल्या त्या 2. दुहेरीच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे गेला. 12 या आकड्यावरती. एक एक धाव महत्वाची आहे, एक एक विकेट, एक एक डॉट बॉल महत्वाचा आहे, आणि ती तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये करावं लागेल. आखू टप्प्याचा बॉल, त्यावरती प्रहार आणि बॉल डिक्लेअर झोनमध्ये पुन्हा एकदा 2 धावांसाठी. 2 बॉलवरती 4 आल्यात. पहिल्या 4 बॉलवरती केवळ 1 धाव खर्च केली होती, परंतु नंतरच्या दोन्ही बॉलवरती 4 धावा आल्यात. धावसंख्या 14 वरती जाऊन पोहोचली 2 षटकांचा खेळ संपल्यानंतर. एक खेळाडू बाद झालाय. एक बाद 12 धावा, एक बाद 14 धावा. 14 धावा धावफलकावरती आहेत. आता इथून पुढं 24 बॉल बाकी आहेत आणि तुमच्याकडं 21 धावा बनवायच्या आहेत. 24 बॉल 21 मॅच मध्ये कमबॅक करू शकतात. विकेट तुम्हाला घ्याव्या लागतील. एक विकेट जरूर आली आहे, परंतु ही कोंडी फोडावी लागेल, ही जोडी तुम्हाला फोडावी लागेल. कौशिक मैदानाच्या आतमध्ये जोपर्यंत खेळपट्टीवरती आहे तोपर्यंत नव महाराष्ट्र हा संघ म्हणत असेल की हो आम्ही मॅच जिंकू, परंतु कालीमाता संघाकडे असा गोलंदाज त्यांना आणावा लागेल. ज्या प्रकारे कौशिकने गोलंदाजी केली, 3 विकेट त्यांनी मिळवल्या, 2 षटकं हाताळली, 12 धावा खर्च केल्या, त्याच पद्धतीने तुम्हाला गोलंदाज आणावा लागेल. चोवीस बॉल 21ची आवश्यकता. पुरेशा धावा नक्कीच म्हणाव्या लागतील. 35च्या पुढे धावसंख्या गेली 6 षटकामध्ये, तर एक चांगलं आव्हान नक्कीच म्हणू शकतो. आणि या धावांचा पाठला करत असताना देखील जर पाहिलं तर नव महाराष्ट्र या टीमला थोडीशी दमछाक होताना पाहायला मिळाली आहे, परंतु इथून पुढे खेळ कशा पद्धतीने होईल. गोलंदाजी मार्कवरती तिसरा गोलंदाज प्रकाश. पिंपळेश्वर मित्रमंडळ आयोजित असणारी स्पर्धा SM जोशी क्रीडांगणावरती ग्रीन पार्कवरती ही स्पर्धा रंगतीये. डिक्लेअर झोनचं हे मैदान, आणि अशा पद्धतीचे मुंबईमध्ये बरीच मैदानं आपण पाहिली, आणि हे देखील मैदान त्यामध्ये जरूर उल्लेख केला जातो या मैदानाचा देखील, पिंपळेश्वर मित्रमंडळाचा देखील आणि संपूर्ण आयोजकांचा देखील. कारण चांगलं आयोजन. वाळकेश्वर प्रीमियर लीग देखील याच मैदानामध्ये पार पडली गेली होती. मोठा फटका खेळाय, चेंडू हवेत, परंतु बॉल डिक्लेअर झोनमध्ये जाईल. धावा या बॉलवरती मिळतील त्या 2. अशा पद्धतीची फटकेबाजी करावी लागेल. बॉल तुम्हाला बाहेरच मारावे लागतील तर धावा मिळतील, आणि ते मैदानाच्या आतमध्ये कौशिक करताना पाहायला मिळत आहेत. 2 धावा पहिल्या बॉलवरती आल्यात. कमी गतीने टाकलेला बॉल, बॉलवरती फिंगर रोल केले आणि बॉल जर पाहिला तर डिक्लेअर झोनमध्ये गेला 2 धावांसाठी. महत्त्वाच्या या 2 धावा. पहिल्या 2 बॉलवरती 4 आल्यात. कौशिक चांगली अष्टपैलू कामगिरी मैदानाच्या आतमध्ये. संघ थोडासा अडचणीत होता, परंतु त्यातून बाहेर काढण्याची धमक कौशिकमध्ये आहे आणि ते करतोय मैदानाच्या आतमध्ये. प्रयत्नांची पराकाष्ठा तो सातत्याने करत आलाय, आणि आता देखील तोच करतोय. पुढचा बॉल हा देखील वा स्टायलिश फटका. बॅकफुटला जाऊन सरळ बॅटने बॅटचा फेस ओपन केला आणि बॉलला पुन्हा एकदा पाठवलं डिक्लेअर झोनमध्ये 2 धावांसाठी. आता कमबॅक केले म्हणावं लागेल
नव महाराष्ट्र या टीमने. आज मातृदिन आणि मातृदिनाच्या देखील खूप साऱ्या शुभेच्छा. आपल्या घरातील आई आणि सर्वस्व असणारे आपली देवता म्हणजे आई. आणि समोर वा, स्टँड अँड डिलिव्हर, स्टँड अँड डिस्पॅच, बॉल आउट ऑफ द पार्क, षटकार. आजच्या दिवसातील पहिला चौकार कौशिकच्या नावावरती, आजच्या दिवसातील पहिला षटकार कौशिकच्या नावावरती. आणि ही महागडी गोलंदाजी आपण पाहतोय. धावसंख्या अधिक वेगाने पुढे गेली, जाऊन पोहोचली 26 या आकड्यावरती. 26 धावा धावफलकावरती. काय बॅटिंग करतोय कौशिक. पुन्हा एकदा समोर त्या दिशेने वा, अफलातून फटकेबाजी चालू आहे कौशिकची. हो, मी का मैदानाच्या आतमध्ये सकाळी आल्यावरती सराव करत होतो हे मात्र त्यांनी दाखवून दिले. आणि दोन्ही बॉल जर पाहिलं तर समोरच्या दिशेने षटकार. धावसंख्या धावून पोचली 32 या आकड्यावरती. 32. 2 षटकार 1 चौकार. तिसरा येईल का लगातारचा पाहावं लागेल. पाहूया आलाय का, तिसरा षटकार आलाय का पाहावं लागेल. आणि हो, तिसरा लगातारचा षटकार. मला वाटते 5 मेला देखील असं झालं नसेल. आणि आजच्या दिवसामध्ये पहिल्याच मॅच मध्ये कौशिकने मात्र मन जिंकलेत आणि 4थ्या षटकामध्ये मॅच फिनिश केली आहे. अफलातून बॅटिंग, विक्रम झाला असेल म्हणावं लागेल. 3 लगातारचे 3 षटकार ठोकलेत कौशिकने. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच नो डाऊट. अष्टपैलू कामगिरी, केवळ 12 धावा खर्च केल्या, 2 षटकामध्ये 3 विकेट घेतल्या आणि 3 षटकार 1 चौकार ठोकला. त्याच्या बॅटमधून धावा आल्या 30. कौशिक ठरलाय प्लेअर ऑफ द मॅच या मॅचचा. 3 षटकाराचे 300 रुपये, चौकाराचे 50 रुपये, म्हणजे तब्बल 350 रुपये, 350